नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहायच्या आहेत, त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदींची उद्या भेट घेणार. राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची वेळ घेतल्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. राज ठाकरेंचा आरोप आणि फडणवीस सरकार ऍक्शन मोडमध्ये. सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार. कोल्हापूरमध्ये केशवराव नाट्यगृह सीपीआर मधील नूतनीकरणाचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार सोहळा. पश्चिम महाराष्ट्रातील 15,000 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी अडचणीत. केवायसीसह अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार. बुलढाण्यात काजू कतलीचा बॉक्स उघडताच धक्का. बुरशीच्या थरातून वळवळा जिवंत अळ्या. एफडीए पथकाची रिलायन्स मॉलवर धडक कारवाई. सीताश्री लक्ष्मण नारायणच्या मिठाईनं उडवली खळबळ. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. सरपंचांची कार 3-4 पलट्या घेत गटारात. क्रेटाच्या धडकेत कारचा चक्काचूर. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौऱ्यावर आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची राज ठाकरे पाहणी करणार आहेत. ठाकरेंच्या हस्ते मनसे कार्यालयाचं उद्घाटन देखील होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या संवादाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर आहेत. माणगावात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बायपासच्या रस्त्याची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर माणगाव येथील मनसे कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची या पाहणी दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय संवाद साधतात याकडे रायगडकरांचं लक्ष लागलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश लोखंडे यांनी. अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावरती आहेत. माझ्या पाठीमागे आपण दृश्यातून पाहू शकताय की थोड्याच वेळात ते माणगाव या ठिकाणी दाखल होणार आहेत. माणगाव येथील आनंद भुवन हॉटेल येथे अधिकाऱ्यांशी संवाद साधत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या माणगाव बायपासची पाहणी राज ठाकरे करणार आहेत. त्यानंतर माणगाव येथील मनसेच्या दक्षिण रायगड मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन हे राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ढोल ताशाच्या गजरात जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. राज ठाकरे अधिकाऱ्यांशी संवाद साधताना महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आणि माणगाव बायपासच्या समस्याबाबत काय भूमिका मांडतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे हे माणगाव मध्ये दाखल होणार असून नेमके आता राज ठाकरे काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नितेश लोखंडे, एलएस मराठी, रायगड. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केलाय. नवी मुंबईतील राजकीय वातावरण यामुळे आणखी तापणार आहे. जनतेला गृहीत धरून नाटक करू नका असं नाईक म्हणतायत. नाटकाचा तमाशा लोकांना दाखवेन. आम्हाला बुद्धू समजून टपली मारण्याची हिंमत नको. आमच्यात हात धरून लायकी दाखवण्याची ताकद आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केली आहे. या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला. कोणत्या व्यक्तीशी वाद नाही, मात्र जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल असा समज ठेवून कुणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक करेल. कोणी आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार असेल तर त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवण्याची ताकद आमच्यात आहे, अशी खरमरीत टीका गणेश नाईक यांनी केली आहे. या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला. बिल्डरच्या नांदी लागून पुराणामध्ये आपण बकासूर कुठे नाव ऐकलंय? पुराणामध्ये आहे ना, भस्मासूर, ढोंगी. माझं कुठल्या व्यक्तीशी वाद नाही. जर एखाद्या जनतेला तिकीट फॉर ग्रँटेड जनता सहन करेल अशा प्रकारची समजूत करून कोणी जर नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक करेल. मी तर सांगतो 95 साली संजू नाईक महापौर झाला तेव्हापासूनच सगळं ऑडिट करा. ज्यांची पापा असेल त्या वाटून द्या. आमचे हात पण साफ आहे, मन पण साफ आहे. मी कोणाचा अवमान, कोणाला वाईट त्याच्या जीवनामध्ये दिवस येऊन अशी इच्छा व्यक्त करणार नाही. परंतु कोणी जर आम्हाला बुद्धू समजून जर टपली मारणार असेल त्याचा हात धरून त्याची लायकी त्याला दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. नाशिक पुणे महामार्गावर आज चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. जेएमआरटीमुळे रद्द केलेला मार्ग पूर्ववत करण्यासाठी आंदोलन होणार आहे. महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमोल कोल्हे, बाळासाहेब थोरातही आंदोलनात सहभागी होणार आहेत. चाकण ते सिन्नर दरम्यान आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारानं या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय. या आंदोलनात विविध नेते सहभागी होणार आहेत. नारायणगाव येथील जीएमआरटीचं कारण देत रद्द करण्यात आलेला मार्ग पूर्ववत करावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येतंय. जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेरमधील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर बाळासाहेब थोरात, तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मतकर यांनी. पुणे नाशिक रेल्वे काही वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. हा रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे नाशिक असा रेल्वे मार्ग होता, परंतु काही वर्षांपूर्वी या रेल्वे मार्ग जो बदलण्यात आला तो शिर्डी ते अहिल्यानगर मार्गे नाशिक आणि पुण्याला जोडला जाणार होता मार्ग. मात्र सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा मार्ग सरळ व्हावा यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या चक्काजाम आंदोलनासाठी नाशिक पासून म्हणजे सिन्नर, आळेफाटा असेल, नारायणगाव असेल, जुन्नर, खेड, चाकण या विविध भागांमध्ये चक्काजाम आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे. या चक्काजाम आंदोलनात सत्यजित तांबे हे सिन्नर जवळील समृद्धी महामार्ग जो आहे, समृद्धी महामार्गाच्या शेजारी गोंदे फाटा, त्या गोंदे फाट्यावरती आंदोलन करण्यात येणार आहे. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहेत बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात या संगमनेर तालुक्यातील टोल नाका, हिवरगाव पावसा येथील टोल नाका आहे, त्या टोल नाक्यावरती त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे. अशा विविध ठिकाणी जे आहे ते पुणे नाशिक महामार्गावरती हे आंदोलन करणार असून या आंदोलनाचा वाहतुकीवरती सुद्धा मोठा परिणाम जो आहे तो दिसून येणार आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, सिन्नर, नाशिक. विरोधकांच्या या चक्काजाम आंदोलनावर राधाकृष्ण विखे पाटील आक्रमक झाले आहेत. नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी सरकार कटिबद्ध आहे असं ते म्हणतायत. जीएमआरटी प्रश्नावर अनिल काकोडकरांच्या नेतृत्वात समितीही देखील स्थापन करण्यात आली आहे. सरकार मार्ग काढत असताना आंदोलनाला काही अर्थ नाही असं विखे पाटील यांनी म्हटलंय. नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भामध्ये सातत्यानं या भागातल्या लोकांचं आंदोलन सुरू होतं. अकोला तालुक्यातल्या लोकांचं आंदोलन सुरू होतं. मध्ये पहिला प्रस्ताव जो मान्य केला होता, जो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने रेल्वेच्या तयार केला होता, त्यात 50% भागीदारी करायचं ठरलं. आता पुन्हा काही कोणाच्या तरी डोक्यात आलं आणि तो अर्थ स्टेशन जे आहे नारायणगावचं, त्यामुळे तो फिजिबल होत नाही. असं काही जगात असं काही रॉकेट सायन्स नाहीये की त्याचा परिणाम रेल्वे गेल्यामुळे परिणाम होणार आहे. म्हणून मला खरं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करायचं आणि धन्यवाद द्यायचे आहे. अतिशय योग्य मार्ग माननीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आपल्या देशाचं भूषण माननीय डॉक्टर काकोडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे रेल्वेचे अधिकारी त्याच्यामध्ये सब मेंबर आहेत. आपले दोन्ही विभाग आयुक्त पुणे नगरचे मध्ये आहेत. मार्ग निघेल ना. मला वाटतं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे जे चक्काजाम आंदोलन जे चाललेले करण्याचं काम, त्यांना माझं या निमित्तानं आव्हान आहे की ते करण्यात काही असेल नाही ना. विनाकारण एखाद्या प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा आता मार्ग निघतोय, मार्ग काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, सरकारने पाऊल उचललेलं आहे. म्हणून मग आता हा आंदोलनाचा फार्स करण्यापेक्षा काकोडकर समितीचा जो अहवाल येईल त्याची आपण वाट पाहूया. बुलढाण्यात काजू कतलीचा बॉक्स उघडताच ग्राहकांना धक्का बसलाय, कारण बुरशीच्या थरातून जिवंत अळ्या आढळल्यात. बुलढाण्यात यानंतर FDA पथकानं रिलायन्स मॉलवर धडक कारवाई केली आहे. सीताश्री लक्ष्मीनारायणच्या या मिठाईनं एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारा आणि अत्यंत किळसवाना संतापजनक प्रकार समोर आलाय. शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी करण्यात आलेल्या सीताश्री लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजू कतलीच्या बॉक्समध्ये चक्क बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गोड पदार्थाच्या नावाखाली ग्राहकांना नेमकं काय विकलं जातंय असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. प्राप्त तक्रारीनुसार संबंधित काजू कतलीचा बॉक्स उघडताच त्यातील मिठाईवर बुरशी पसरलेली आणि अळ्या वळवळताना दिसून आल्यात. खेडमध्ये अपघात झालाय. कार 3-4 गोल्यांट्या घेत गटारात गेली आहे. सरपंचाच्या कारला किरटाची जोरदार धडक बसली, मात्र अनर्थ टळलाय. कारमध्ये संशयास्पद साहित्य आढळल्यानं गूढ वाढलंय. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील भरणे येथे
मुंबई गोवा महामार्गावर सरपंचांच्या कारला मागून भरधाव कारनं जोरदार धडक दिली आणि धडकेनंतर कार 3 ते 4 गोलंट्या घेत गटारात जाऊन पडली आहे. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. दरम्यान कारमधील 4 संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलंय आणि कारमध्ये मोठा कटर, धारदार पातीम, ग्लोव्हसह संशयास्पद साहित्य आढळल्यामुळे पोलिसांचा संशय बळावलाय आणि या साहित्याचा वापर कशासाठी होणार होता याचा तपास सुरू आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी. नमस्कार, मी शुभम दुबेता, LS मराठी. आणि आता आपण मुंबई गोवा महामार्गावरती आहोत आणि खरं तर मुंबई गोवा महामार्ग इथे नेहमी अपघातांची मालिका सुरू असते. कुठे ना कुठेतरी कशा ना कशा प्रकारे अपघात या ठिकाणी होत असतात. आपण ताजा अपघात या ठिकाणी तुमच्या समोर दाखवत आहोत. जर बघितलं तर कशा प्रकारे जी कियाची गाडी आहे ती रस्त्याच्या पलीकडे पडलेली आहे आणि या अपघातामध्ये सध्या तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे, खूप महत्वाची दुखापत झाली नाही आहे. मात्र ह्या गाडीमध्ये जे प्रवास करत होते ते या खेड तालुक्यातील अतिशय नामांकित व्यक्ती आणि एका गावाचे लोकप्रतिनिधी चव्हाण या ठिकाणी प्रवास करत होते. मात्र सर्वात महत्वाचा विषय LS मराठी या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय, जी या गाडीने ह्या गाडीला धडक दिलेली आहे ती गाडी जर तुम्ही बघितलीत तर त्या गाडीमध्ये संशयास्पद असणारे काही गोष्टी थेट या ठिकाणी आढळलेल्या आहेत. बघायला गेलं तर या गाडीमध्ये कटर देखील आहेत, हे आस्थाभूत असलेले कपडे या ठिकाणी आहेत, पाने या ठिकाणी आहेत, हँडग्लोव्ज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. जर या गाडीची जर अवस्था बघितली तर हे कटर नेमके कशासाठी आहेत, पोलिसांनी या गाडीतून 3 संशयित व्यक्ती या गाडीतून अटक केलेले आहेत. जबाबपूर्वक जर बघितलं तर ह्या गाडीमध्ये हे जे ग्लोव्ज वगैरे आहेत, हे ग्लोव्ज या गाडीमध्ये आहेत. ह्या गाडीमध्ये अतिशय दारूच्या बाटल्या देखील या गाडीमध्ये आढळलेल्या आहेत. खरं तर बघायला गेलं तर ह्या मुंबई गोवा महामार्गावरतील अनेक अपघात या ठिकाणी होत असतात. मात्र हे अपघात होत असताना प्रामुख्याने प्रशासनाकडनं चेकपोस्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. मात्र प्रशासन ह्या गाड्यांची चेकिंग करते का, हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. खरं तर गाडीमध्ये कटर असते, एकीकडे हँडग्लोव्ज असते, दुसरीकडे जर बघायला गेलं तर कोणत्याही प्रकारची बॅग नाही. मात्र आस्थादेवी असे कपडे या ठिकाणी ठेवलेले आहेत. जी संशयित मुलं या पोलिसांनी अटक केलेली आहेत त्या संशयित मुलांवरती ग्रामस्थांचा असा आरोप आहे की ही जी मुलं आहेत ही चोर आहेत. आता घेऊयात वेगवान घडामोडींचा आढावा. कोल्हापूरमध्ये केशवराव नाट्यगृह CPR मधील नूतनीकरणाचा आज लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्या उपस्थितीत सोहळा. पुण्यासह घाटमाथ्यावर काही दिवस पावसाची विश्रांती. हवामान विभागाचा अंदाज, जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आठवडाभरापासून पाऊस ओसरला. कोल्हापुरात गोकुळच्या म्हैस दूध खरेदी दरात 1.5 तर विक्री दरात 2 रुपयांची वाढ. गाय दूध खरेदी दरातही 1 रुपयांनी वाढ. 11 ऑगस्ट पासून दरवाढ लागू. विक्री दरातील वाढ ही कोल्हापूरसह पुणे मुंबईसाठीही लागू. पश्चिम महाराष्ट्रातील 15,000 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी अडचणीत. शेतकऱ्यांना KYC यासह अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज. पुन्हा एकदा पुलणवासीय कोल्हापुरात. छत्रपती घराण्यानं केलं स्वागत. संसद सदस्य किंगा गायस्कोनसह शिष्टमंडळ भारावलं. पुण्यातील प्रमुख बाजारपेठेत पे अँड पार्क करण्यासाठी पालिकेचा प्रस्ताव. 6 रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर पे अँड पार्क निविदा. परभणीत कौटुंबिक वादातून पत्नीला नांदवण्यास नकार. सासू आणि पत्नीला मारहाण करून 5,400 रुपये जबरदस्तीने हिसकावले. नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीच्या जिंतूर तालुक्यात उसने दिलेले 3 लाख रुपये मागितल्याच्या कारणावरून दाम्पत्यास काठीनं मारहाण. दोघांवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यात घरफोडी करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात. तब्बल 76,000चा मुद्देमाल जप्त. ताब्यात घेऊन चौकशी केली असता 2 घरांमध्ये चोरी केल्याची कबुली. शिरूरमध्ये रांजणगाव गणपती मंदिरासमोरील पार्किंगमधून दुचाकी चोरी. मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. संशयितांच्या हालचाली CCTV कॅमेऱ्यात कैद. फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.